शिवनेरी भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले। यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव, पालकमंत्री गिरीश बापट, पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। जुन्नर तालुक्यातील तब्बल 31 जणांना शिवनेरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अभिजात शास्त्रीय कलेमध्ये निपुण असणारे, साहित्य क्षेत्रामध्ये अतिशय विचारांना महाराष्ट्राच्या दिशा देण्याचं काम या जुन्नर तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून उदयजी निरगुडकर साहेब महाराष्ट्राच्या पटलावर करतायत। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करतोय। आम्हाला अभिमान वाटतो साहेब आमचा। पुढचा सत्कार वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कोंडाजीबा डेरे मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार पंडितनाथ डेरे त्यांचे चिरंजीव या ठिकाणी स्वीकारतायत। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की आपण हा सन्मान द्यावा। बाबा म्हणजे साक्षात वेदपूर्ती होते। शेवटच्या क्षणामध्ये पायांच्या वेदना डोळ्यांमधून आसरून वाटे निघायच्या तरी देखील अखंड सेवा व्रत केला त्या वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थानं पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर भ्रमण करणारे वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य कोंडाजीबाबा डेरे यांना हा शिवनेरी भूषण मरणोत्तर पुरस्कार आपण देत आहोत। बाबांच्या चिरंजीवांना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पुढचा सन्मान राष्ट्रपती पुरस्कार विजेते या तालुक्याचे बिंदुमाधव जोशी सरांबरोबर काम करणारे ग्राहक चळवळीतले प्रणेते ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला। महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले ते बाळासाहेब सीताराम औटी ज्यांनी वीज क्षेत्रामध्ये, पाण्याच्या क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या प्रबोधनामध्ये काम केलं, ते राजुरी गावचे सुपुत्र, त्यांचाही महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपस्थित मंत्रीगणांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। ते आदरणीय बाळासाहेब औटी यांचा सन्मान मुख्यमंत्री साहेबांनी करावा, जे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण सदस्यपदी काम पाहतायत आणि अनेक लोकांना या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात, विजेच्या संदर्भामध्ये मदत केलेली आहे। त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात। पुढचा सन्मान समर्थ रूरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट वेल्हे यांचे प्रतिनिधी कृपया वल्लभ शेळके सर आपण पुढे यावं। माऊली शेळके यांचा सन्मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होतोय। जगातल्या अनेक इंटरनॅशनल कंपन्यांबरोबर टायअप करून 4000 मुलांचं इन्स्टिट्यूट चालवणारे आणि अतिशय देखणं इन्स्टिट्यूट असणाऱ्या वल्लभ शेळके सरांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण शिवनेरी भूषण पुरस्काराने सन्मानित करत आहोत। 4000चं संकुल अतिशय देखण्या पद्धतीने शून्यातनं विश्व उभं केलेलं, अतिशय अथक प्रयत्नातनं आपला जीव की प्राण तिथे ओतून ते काम उभे करतायत। वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर टायप आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा सन्मान करतायत। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात। पुढचा सन्मान राहुल शेठ सुदाम बनकर, अतिशय उत्तम द्राक्षाची शेती पिकवणारा हा शेतकरी, जगाच्या पटलावर द्राक्ष पाठवणारे, महाराष्ट्रातला नाही आमच्या तालुक्याचा सुपुत्र आहे। असंख्य वाण या निमित्तानं द्राक्षाचे केले, मग लाल, हिरवा आणि काळ्या द्राक्षाच्या निमित्तानं काम करणारे आदरणीय राहुल शेठ बनकर यांचाही या निमित्तानं सन्मान होतोय। मी राहुल शेठ आपणास विनंती करत आपण पुढे यावं आणि शिवनेरी भूषण 2019चा पुरस्कार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पंकजाताई बापट साहेब यांच्या शुभ हस्ते आपणाला दादांच्या किल्ले शिवनेरीचे शिलेदार यांच्या शुभ हस्ते होतोय। त्याचप्रमाणे आदरणीय ओझर गणपती देवस्थान ट्रस्ट शाकूजी यशवंत कवडे यांचा ट्रस्ट अतिशय सुंदर काम करते। हजारो सामुदायिक विवाह सोहळे, अन्नप्रसादाची व्यवस्था, गोरगरीब रुग्णांना मदत, खाऊ वाटप, महाआरोग्य शिबिर याचं नियोजन करणारं हे ट्रस्ट आहे। या ट्रस्टचे अध्यक्ष या निमित्तानं आपला या ठिकाणी आपला सन्मान होतोय। आपणास विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। ओझरचं दैत्यपमान यश पाहत असताना अंतकरण त्यांचंही भरून येतं आणि येणाऱ्यांचंही भरून येतं। ओझरच्या बाप्पाचा आशीर्वाद घेत असताना अतिशय भव्य दिव्य वास्तू या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर आदरणीय आमचे मार्गदर्शक मित्र रवींद्रजी पाटे सर यांना विनंती करेल की लहानपणी वडील वारले, भावाच्या कर्तृत्वानं पुढे गेले आणि भावाच्या मुलाला देखील द्राक्ष शेती पिकवायला लावली। द्राक्षामध्ये प्रचंड अभ्यास, शेतीमधला प्रचंड अभ्यास, पत्रकारितेचे मोठे मोठे पुरस्कार आणि आपल्या लेखणीतनं समाजाला दिशा देण्याचं काम करणारं एक क्रांतिकारी नेतृत्व, शिक्षकी पेशातला आणि त्यांच्या सौभाग्यवती स्काउट गाईडचा राष्ट्रपती अवॉर्ड आहे, त्यांनाही या निमित्तानं पुरस्कार देत आहोत। आणि या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांचा सन्मान करतोय। उरलेले पुरस्कार आपण कार्यक्रमानंतर लगेचच देणार आहोत। मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांच्या
लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट या निमित्तानं त्यांचे अध्यक्ष लेण्याद्री देवस्थानने देखील हजारो या ठिकाणी विवाह लावलेले आहेत। लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष आपण कृपया व्यासपीठावर यावं, आपलाही आले, त्यांचाही सन्मान या निमित्तानं होतोय। पाण्याची व्यवस्था उभी करताना किती परिश्रम केले, ॲर्कोलॉजी डिपार्टमेंटची अडचण किती आली, घामातनं आमचे जितेंद्र बिडवे आणि त्यांचे सर्व सहकारी कशा पद्धतीनं काम करतायत। शरद दादा खरंच आपल्याला मानलं पाहिजे असा पुरस्कार आपण देत आहेत। पाठीवर मुख्यमंत्र्यांची शाबासकीची थाप येते आहे आणि खऱ्या अर्थानं द्राक्षाचा मळा लेण्याद्रीच्या वर गेल्यानंतर पहिला